नमस्कार. न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी विवा तारांगण अश्विनी संस्थेत श्री सत्यनारायणाची महापूजा थाटामाटात साजरी करण्यात आली. सालाबादाप्रमाणे यावर्षीही अश्विनी सोसायटीत श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. अश्विनी संस्थेतील ए, बी आणि सी विंग विद्युत रोषणाईने सजली होती. सगळीकडे चैतन्यमय वातावरण होते. विद्युत रोषणाईसोबत संस्थेत लागलेली झाडे फुले आल्हाददायक वातावरणाची साक्ष देत होती. आबालवृद्धापासून सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. संपूर्ण सोसायटी वसंत ऋतूप्रमाणे बहरलेली दिसत होती. उत्तम नियोजन आणि एकात्मतेचे यथार्थ दर्शन जागोजागी दिसत होते. यंदाच्या सत्यनारायणाच्या पूजेचे मानकरी श्री व सौ साने दाम्पत्य होते. पूजा ठीक 4 वाजता संपन्न झाली. पूजेला फेडरेशनचे सदस्य श्री मनोहर पार्टे, श्री केदार करंदीकर, सर्व पदाधिकारी आणि संकुलनातील पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. संध्याकाळी श्री चंदन सावंत यांनी प्रस्तुत केलेले श्रुश्राव्य भजन मनोवेदक होते. पवनादेवी भजन मंडळ, संतनगर विरार पूर्व, महाडेश्वर बुवा यांच्या भजनात सगळी अश्विनी संस्थेतील मंडळी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. तदनंतर संस्थेतील गच्चीवर लज्जतदार स्नेह भोजनाचा आस्वाद घेत संस्थेतील मंडळी कृतार्थ झालेली दिसली. संस्थेतील सर्व कलबिल परिवार आणि तरुण मंडळींनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने भेटवस्ती देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्गांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसून येत होता. तसेच सोसायटीचे अध्यक्ष साने साहेब, सचिव डफले साहेब व खजिनदार मोहिते साहेब, माजी फेडरेशन सदस्य पालव साहेब, सर्व कमिटी मेंबर्स व सर्व देणगीदार यांचे आणि पदवीधर मुलांचे बक्षीस देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सदर प्रसंगी अध्यक्ष श्री श्रुती साहेब यांनी अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09चे संपादक श्री विद्यासागर ठाकूर यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार केला. युनिटी मेक द नेशन याचे यथार्थ दर्शन पावलोपावली दिसत होते. यात महिलांचा आनंदही ओसंडून वाहत होता. महिलांचा हळदी कुंकूही थाटामाटात साजरा झाला. हळदी कुंकू कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्रीमती शोभा महाजन, श्रीमती मंजिरी पार्टे, श्रीमती सचित्रा साने, श्रीमती रजनी डफळे, श्रीमती अनिता शिंदे, श्रीमती प्रीती पाटील, श्रीमती ज्योती मोहिते, श्रीमती प्रांजल मोहिते यांच्याकडे होते. किलबिल परिवारामध्ये कोणी डान्स, कोणी गाणी म्हणत होते. आज सर्वजण सर्व बंधनातून मुक्त होऊन रिलॅक्स झाल्याचे दिसत होते. अशा तऱ्हेने अश्विनी संस्थेतील पूजा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09च्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.